श्रावणात भरपूर सण असतात. त्यापैकीच नागपंचमी हा एक विशेष सण आहे. या दिवशी मी मस्तपैकी दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली आणि मग माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली. आज शिवांशला सुट्टीच होती, त्यामुळे त्याच्या टिफिनचं काही टेन्शन नव्हतं. म्हणून मी अगोदर देवपूजा करायला घेतली. देवांना छान सुंदर अशी आंघोळ घालून सुवासिक फुलांनी धूप दीप लावून त्यांची मनोभावे पूजा केली. त्यानंतर देवाला मी खिरीचा नैवेद्य दाखवला. माझ्या लहानपणी आम्ही नागपंचमीच्या दिवशी छान मस्तपैकी तयार होऊन झोका खेळायला जायचो. झोक्यावरती बसून वेगवेगळी गाणी ऐकायचो. आता ती गाणी या शहरामध्ये ऐकायला भेटतही नाहीत. नंतर त्याचबरोबर मेहंदी काढायचो, नेलपेंट लावायचो, नवीन कपडे घालायचो, वेगवेगळा खाऊ खायचो, नागदेवांची पूजा करायला मंदिरात जायचो. पण इथे खूप पाऊस येतोय पुण्यामध्ये, म्हणून मला हे काही करता आलं नाही. हरकत नाही, पण मी छोटीशी मेहंदी काढून घेतली आणि माझ्या दिवसाची सुरुवात केली. तर नमस्कार मंडळी, जय श्री राम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळी शिवांशला सुट्टी होती, म्हणून मी त्याच्यासाठी मटकीचं सूप बनवलं. मटकीचा सूपचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सूप बनवून घेतला आणि नंतर इतकी मटकी शिल्लक राहिली. तर आता काय बनवू असा प्रश्न पडला. तितक्यात शिवांश म्हणाला, आई तू आमच्यासाठी मिसळ कर ना. म्हणून मग मी मिसळ करायला घेतली. पण घरामध्ये थोडंसं खोबरं नव्हतं, म्हणून मी खोबऱ्याऐवजी कांदा असा बारीक चॉपरने कट करून घेतला. त्यानंतर टोमॅटोही मी असाच बारीक असा चॉपरने कट करून घेतला. आजच्या दिवशी आमच्या इथे कापलंही जात नाही. कुठलीही वस्तू आम्ही चाकूने किंवा विळ्याच्या साह्याने आज कापत नाही, म्हणून मी चॉपरने डायरेक्ट बारीक करून घेतलं. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून मस्त तापू दिली. कढईमध्ये दोन मोठे चमचे तेलाचे टाकले आणि तेल खूप, तुम्हाला जर का मिसळमध्ये खोबरं टाकायचं असेल तर सर्वात अगोदर सुकं किंवा ओलं खोबरं मिक्सर मधून ऍड करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर का असं कांदा आणि टोमॅटो ही प्युरी करून घालायची असेल तर तुम्ही त्यांचीही प्युरी करून टाकू शकता. तर तेल तापल्यानंतर मी सर्वात अगोदर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकला. कांदा मस्त गुलाबी होऊ दिला. कांदा गुलाबी झाल्यानंतर मी त्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर असा एक ठेचा टाकला. हा ठेचा तुम्ही अगोदर वाटून घेऊ शकता किंवा याचीही तुम्ही मिक्सरमधून पेस्ट वाटून घेऊ शकता. माझ्या इथे थोडा पावसामुळे लाईटचा प्रॉब्लेम होता, म्हणून हे सगळं मी चॉपरच्या साह्याने बारीक करून घेतला आहे. आणि हा सगळा मसाला आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. याचा कच्चेपणा पूर्णतः दूर झाला पाहिजे. कच्चेपणा दूर झाल्यानंतरच या मसाल्यांची चव आपल्याला चांगली लागेल. त्यानंतर यात सुके मसाले टाकायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर हळद टाकली. त्यानंतर मी यामध्ये धने जिरे पावडर टाकले आणि मिसळचा मसालाही यामध्ये टाकला आहे. मी इथे सुहानाचा मिसळ मसाला वापरला आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे. हे दिसायला फक्त जास्त दिसतं लाल लाल, पण अजिबात चवीला तिखट नसतं, म्हणून मी हे जास्त प्रमाणामध्ये ऍड केलं आहे. मग हे सगळे मसाले चांगल्या पद्धतीने तेलात आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. मसाले तेलात चांगले परतवल्यानंतर आपल्याला यामध्ये चॉपरच्या साह्याने बारीक केलेले टोमॅटोज किंवा तुम्ही इथे टोमॅटोची प्युरीही ऍड करू शकता. तर ते टोमॅटो आपल्याला टाकून मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीनं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोही चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. हे सगळे मसाले शिजवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठही तुम्ही ऍड करू शकता, जेणेकरून मसाले पटकन आपले परतवले जातील. मसाल्यांना चांगल्या पद्धतीनं परतवून आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दुसरीकडे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मिसळमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या मिसळला मस्त छान अशी तरी येईल. तुम्ही बघू शकता मी आता हा मसाला 10 ते 15 मिनिटांसाठी शिजत ठेवला आहे. मसाला झाल्यानंतर तुम्ही बघा किती छान असं तेल वरती येतं. जेव्हा आपल्या मसाल्याच्या वर असं तेल येतं तेव्हा आपला मसाला चांगल्या पद्धतीने शिजून झालेला असतो. तरी नंतर आपण परत हे मिश्रण एकदा परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता माझं किती चांगल्या पद्धतीने हा मसाला एकदम छान शिजला आहे. यामध्ये टोमॅटोही मस्तपैकी शिजून गेले आहेत आणि कुठलाही मसाला कच्चा राहत नाहीये, राहिलेला दिसतही नाहीये.
अशा पद्धतीने आपल्याला हा मिसळसाठी लागणारा सगळा मसाला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपलं गरम केलेलं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि या मिसळच्या आमटीला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने माझ्या मिसळला चांगली अशी तर्री आलेली आहे। नंतर वरतून मी थोडंसं मीठ ॲड करत आहे। थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आपण मसाला परतवत असताना ऑलरेडी त्यात मीठ टाकलं होतं। आज आमच्याकडे तावा ठेवायचा नाही म्हणून मी कढईतच पाव भाजत आहे। अशा पद्धतीने बटर टाकून त्यामध्ये मी मस्त पाव भाजणार आहे। तुम्ही हे पाव तव्यावरती भाजू शकता। नॉर्मल दिवसामध्ये आम्ही ही तव्यावरतीच भाजते, पण आमच्या घरी आज तवा ठेवायचा नाही म्हणून मी हे पाव तव्यावरती भाजले आणि छानपैकी मिसळचा आनंद घेतला। तुम्हाला मी बनवलेली ही मिसळची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, आज रात्रीच्या जेवणासाठी काय करू हाही मला प्रश्न पडला आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सुचवा की मी आज तव्याचा वापर न करता मस्त असा छान असा कुठला पदार्थ बनवू। तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।